डिजिटल बोर्ड किंवा अकॅडमीचं स्वतःचं ग्राउंड वगैरे आपण ह्या ठिकाणी अवेलेबल केलंय. सध्या तरी नाना तोटा तत्वावर मुलांसाठीच काम करतोय सगळं. एक उद्देश फक्त इथल्या ग्रामीण भागामधल्या मुलांना सिटीमध्ये ज्या लेवलचं एज्युकेशन भेटतंय, ज्या लेवलची स्पर्धा परीक्षेची तयारी होती त्यांच्यापेक्षा चांगलं किंवा त्या लेवलचं तरी भेटावं, हाच उद्देश आहे याच्या मागचा. म्हणले किंवा आसपासची ही जी गावं आहेत, करकंब आणि आसपासचा परिसर 20-25 गावं काय आहेत, त्यांना 20 किलोमीटरच्या आसपास परिघामध्ये कुठे अकॅडमीज नाही. त्या मुलांना त्याच क्वालिटीचं शिक्षण पुण्यामध्ये जे आम्ही देतोय, द्यायचो आधीच्या अकॅडमीमध्ये, त्या क्वालिटीचं किंवा त्याहीपेक्षा चांगलं शिक्षण इथं भेटावं, हाच त्यामागचा उद्देश आहे फक्त माझा. किंवा तिथं ज्या नोट्स आम्ही काही मागच्या 5-7 वर्षापासून मुलांना देतोय, त्या सगळ्या स्वतः बनवलेल्या नोट्स असतील, वर्कबुक आहेत, पीपीटी. आपण इथं जे ग्रामीण भागामध्ये किंवा पुण्यातल्या मोठ्या मोठ्या अकॅडमीमध्ये पण मी जिथं शिकवायचो, तिथं पण साध्या बोर्डवर, आपल्या पांढऱ्या बोर्डवरती लिहिलं जायचं, दाखवायचं आम्ही लिहून व्हाईट बोर्डवर. पण इथं मी सुरुवात करतानाच इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल डिस्प्ले म्हणजे डिजिटल बोर्डवर सुरुवात केलेली आहे. स्मार्ट बोर्ड किंवा AI बोर्ड म्हणतात त्याला. त्याच्या दक्षतापूर्वक मी इथं काम करतोय. तिथं काय एक माझा लेक्चर पुरता संबंध असायचा, पण इथं पूर्ण मी 24 तास माझे इथंच या मुलांवरतीच आहेत. आणि अशी कुठलीच गोष्ट नाही की जी पुण्यामध्ये भेटती आणि इथं माझ्या अकॅडमीमध्ये नाही भेटत. बाकी सर रेडी का? रेडी सेट गो. पलंगे वर पलंगे. ओ पलंगे पलंगे पळा. नमस्कार मित्रांनो, आज आपण तर विशेष नाही तू घातलं जॅकेट वगैरे, गोष्ट विशेष आहे कारण एक विद्यार्थी पुण्यामध्ये जातोय शिक्षणासाठी आणि तिथून नंतर काही अकॅडमीला टीचिंग करतोय आणि तिथून नंतर परत आपल्या गावाकडे येतात आणि गावाकडल्या मुलांना तेच टीचिंग जे पुण्यात ते गावाकडे भेटावं यासाठी या ठिकाणी येतात वगैरे. त्यांचं नाव आहे गणेश देशमुख. त्यांनी या ठिकाणी सरस्वती अकॅडमी जी पोलीस भरतीसाठी अकॅडमी आहे, त्या अकॅडमी या ठिकाणी सुरुवात केलेली आहे, त्यांनी चालू केलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता की एकदम चांगल्या पद्धतीचं ग्राउंड या ठिकाणी केलेलं आहे, जे हे 100 स्टार्ट 20 मीटर काही अंतरावरती हे आहे. आणि अकॅडमी कशा प्रकारे चालते किंवा अकॅडमीचा कसा दिनक्रम आहे बघण्यासाठी आपण आलेलो आहोत. आणि जे देशमुख सर आहे ते देशमुख सरांची जी काय हे बनवलेलं आहे, जे पुण्यामध्ये काम करणारा व्यक्ती आज इथे येऊन टीचिंग करतो, इथल्या मुलांना ती गोष्ट भेटली पाहिजे असं त्यांचं विचार आहेत. आणि या ठिकाणी तुम्ही बघितलं तर हा पूर्णपणे मोठा ग्राउंड आहे, या ठिकाणी मुलं येतात वगैरे. हे 100 मीटरचं मैदान आहे, तुम्ही दाखवू शकता. ही 100 मीटरचं मैदान आहे आणि खूप छान पद्धतीचं आहे. जसं की आपण पुण्याला किंवा पंढरपूरला बघितलं जातं, पण ह्या गावामध्ये हे सध्या त्यांनी चालू केले. तशाच पद्धतीनं सर नमस्कार. नमस्कार. काय कसं काय सुरुवात केली तुम्ही? काय अगोदर सुरुवातीला मी 2017 पासून पुण्यामध्ये एक 7-8 अकॅडमी आहेत टोटल, नाव वगैरे मी सांगू शकतो, टीचिंग करायचो. आणि त्या काळामध्ये तिथं बाहेर गावून येणाऱ्या ग्रामीण भागात येणाऱ्या मुलांची तिथं राहण्याचे वगैरे प्रॉब्लेम होतात, फी वगैरे भरपूर आहे पुण्यामध्येच. हा, आणि ह्या गोष्टींचा प्रॉब्लेम इकडे सामान्यपणे जनरली इकडे लोक गरीब असतात किंवा पैशांची थोडी अडचण असते. पण इथल्या लोकांचा फायदा व्हावा म्हणून सगळे तिथली टेक्नॉलॉजी वगैरे, डिजिटल बोर्ड किंवा अकॅडमीचं स्वतःचं ग्राउंड वगैरे आपण ह्या ठिकाणी अवेलेबल केलंय. सध्या तरी नाना तोटा तत्वावर मुलांसाठीच काम करतोय सगळं. एक मागच्या 2-3 महिन्यापासून या ठिकाणी आपण प्रोजेक्ट सुरू केलाय. पूर्णपणे इथं पडीक माळरान म्हणू शकत नाही तुम्ही, जंगल होतं असं म्हणू शकता. तर त्या जंगलावरती सगळं झाडं वगैरे काढून 3-4 दिवस जेसीबी वगैरे चालवून सगळं लाल माती वगैरे ट्रॅक, हा पूर्ण लाल मातीचा ट्रॅक आहे, तुम्ही बघितला 100चा आणि 400चा पण. तर एवढं भरपूर म्हणजे इथं खर्च वगैरे पण करून आपण बनवलंय. उद्देश फक्त इथल्या ग्रामीण भागामधल्या मुलांना सिटीमध्ये ज्या लेवलचं एज्युकेशन भेटतंय, ज्या लेवलची स्पर्धा परीक्षेची तयारी होती त्यांच्यापेक्षा चांगलं किंवा त्या लेवलचं तरी भेटावं, हाच उद्देश आहे याच्या मागचा. सध्या सुरुवात आहे, तरी पण एक चांगली 30-40 मुलं झालेली आहेत आपल्याकडे. पूर्ण हा 400चा इकडे
गोळ्याचं वगैरे सेपरेट मैदान आहे. मग इथं काय राहण्याची वगैरे काय सोय वगैरे? राहण्याची सोय आहे, जेवणाची सोय आहे, सगळंच आहे टोटल. बरं. हॉस्टेल आहे सगळं, राहणं जेवण सगळंच आहे त्याच्यामध्ये. आता मग तुम्ही पुण्यामध्ये काम करत असताना चांगल्या प्रकारचे तुम्हाला तिथं पगार पण असेल त्या ठिकाणी, पण तुम्हाला परत इकडे काही वाटलं तुम्हाला? नाही, मुद्दा मुख्य म्हणजे गाव आहे माझं हे, तिथं पगार भरपूर पडायचा माझ्या दिवसाचे. मी ग्राउंडचा नव्हतो घेत मी, पण लेखीसाठी मी 3-4 विषय घ्यायचो आणि एक 7-8 अकॅडमी मध्ये मी टीचिंग करायचो. पहिली गोष्ट तर गाव आहे हे माझं करकम, आणि इथं सुविधा नाहीत. मग सांगितल्याप्रमाणे पुण्यामध्ये मी शिवचैतन्य करिअर अकॅडमी, संस्कारदीप, शिवचैतन्य अकॅडमी फक्त बालाजीनगर, त्यानंतर भोरची एक अकॅडमी आहे, शिवचैतन्य दुसरी शाखा सासवडला, जेजुरीला वगैरे आहेत. त्याशिवाय डिफेन्स करिअर अकॅडमी, ज्ञानमुद्रा अकॅडमी, जय जवान अकॅडमी, या भरपूर चांगले नावाजलेल्या अकॅडमीज मध्ये मी शिकवायला होतो. आणि त्याच क्वालिटीचं शिक्षण गावातल्या, माझ्या गावामधल्या किंवा आसपासचे हे जे गाव आहेत, करकंब आणि आसपासचा परिसर 20-25 गावं काय आहेत, त्यांना 20 किलोमीटरच्या आसपास परिघामध्ये कुठे अकॅडमीज नाही. त्या मुलांना त्याच क्वालिटीचं शिक्षण पुण्यामध्ये जे आम्ही द्यायचो आधीच्या अकॅडमीमध्ये, त्या क्वालिटीचं किंवा त्याहीपेक्षा चांगलं शिक्षण इथं भेटावं, हाच त्यामागचा उद्देश आहे फक्त माझा. आता इथं पूर्ण माळरान होतं किंवा जंगल होतं म्हणा, इथं पूर्ण झाडं वगैरे, बाबळीच्या वगैरे झाडे होत्या, त्या सगळ्या साफ करून एवढा खर्च वगैरे करून ह्यांच्यासाठी चालू केलं. इथं फी वगैरे खूप म्हणजे नाम मात्र फी घेतोय सध्या आपल्या भागामध्ये. इकडे जनरली म्हणजे अशी परिस्थिती असते ग्रामीण भागात की मुलींना जास्त प्रमाणामध्ये कुठं सपोर्ट नाहीत करत, पण आपली तशी स्थिती नाही आपल्या गावामध्ये. चांगलं आहे. आता ही खरं तर ही सध्याची वेळ आहे, याच्यापेक्षा जास्त मुलं आहेत, कारण डेमोचं टायमिंग आज मुद्दाम ज्या मुलांचं ग्राउंड ह्या 2-4 दिवसामध्ये आहे पुढच्या, त्यांनाच बोलवलंय फक्त. बाकी जे सकाळी मेन आपलं टायमिंग असतं 6 ते 8 शेड्यूल मध्ये. मुलं पण कष्टाळू आहेत, पहाटे धुकं असतं, अंधार असतं, थंडी असायची प्रचंड मागच्या 1-1.5 महिन्यामध्ये, तरी पण 6 वाजता इथं यायचे. सगळे मेहनती आहेत, आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या आत्ताच्या भरतीला सुद्धा आपलं चांगल्या प्रकारचा रिझल्ट पण लागणार आहे. चांगलं तयारी पण झाली आहे. इकडे ही मुलगी आहे, इकडे हा मुलगा आहे पवार, समोरच बघा गोळा पण भरपूर टाकलेली. मुली किती आहेत आपल्याकडे? मुली 6-7 आहेत टोटल. 3 महिन्याची फक्त आपली सुरुवात आहे म्हणता येईल. 3 महिन्यामध्ये आउट ऑफच्या पण पुढे वगैरे गोळा, इकडे पण मुलं आहेत, मुली आहेत. रनिंग पण चांगली आहे सगळ्यांची. मागच्या 3 महिन्यामध्ये जे लोक बाहेर जाऊन वर्ष घासतात, 6-6 महिने कष्ट घेतात, तेवढ्या ह्यांच्यावर फक्त 3 महिन्यामध्ये कष्ट घेतलेला आहे आपण, आणि 3 महिन्यामध्ये तेवढा रिझल्ट पण आणलेला आहे आपण ह्यांच्या बाबतीत. आणि फक्त एक ग्राउंडच्या बाबतीत नाही, आपण लेखीचं पण आहे. लेखीला कसं आपल्याकडे? लेखीसाठी तिथे जवळी चौकामध्येच एक हॉल आहे, मोठा लेक्चर हॉल, प्रशस्त हॉल. तुम्ही हे म्हणजे आता लेखीचं कसं करताय? लेखीसाठी बाहेरून मी स्वतः पण घेतोय 2-3 विषय, 3-4 विषय, आणि 1-2 मॅडम आहेत पुण्यामधून, बाकी शिक्षक आपण बोलवलेत. म्हणजे तिथं जे भेटायचं मुलांना, म्हणजे अपेक्षा असते की अरे पुण्यामध्ये चांगल्या क्वालिटी शिक्षण भेटतं, त्यात म्हणजे काही तथ्यच नाही ठेवलेलं आपण. तिथलं सगळंच चांगला शिक्षकांचा स्टाफ असेल, किंवा तिथं ज्या नोट्स आम्ही काही मागच्या 5-7 वर्षापासून मुलांना देतोय, त्या सगळ्या स्वतः बनवलेल्या नोट्स असतील, वर्कबुक आहेत, पीपीटी. आपण इथं जे ग्रामीण भागामध्ये किंवा पुण्यातल्या मोठ्या अकॅडमी मध्ये पण मी जिथं शिकवायचो, तिथं पण साध्या बोर्डवर, आपल्या पांढऱ्या बोर्डवरती लिहिलं जायचं, दाखवायचं आम्ही लिहून व्हाईट बोर्डवर. पण इथं मी सुरुवात करतानाच इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल डिस्प्ले म्हणजे डिजिटल बोर्डवर सुरुवात केलेली आहे. स्मार्ट बोर्ड किंवा AI बोर्ड म्हणतात त्याला, त्याच्यावर सुरुवात केलेली आहे. त्याच्यावर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आहे, PDF आहे, किंवा काही इमेजेस असतील, व्हिडिओ आहेत, ते दाखवतोय आम्ही, आणि मुलांना त्याचा म्हणजे लक्षात राहतं लगेच. असं काहीतरी तोंडी सांगणं, बोर्डवर लिहिणं, त्याच्यापेक्षा डायरेक्ट जर व्हिडिओ दाखवला कुठला, किंवा कुठलं इस्रोचं एखादं यान वगैरे, किंवा काहीतरी कुठली जर मोहीम वगैरे असेल, त्याबाबत जे दाखवतोय आपण, लगेच मुलांना ते दाखवता येईल ना त्याच्यावर. किंवा कुठल्या जर गेमच्या बाबत काही जर असेल, बाकीचे पण सायन्स मधल्या काही गोष्टी असतील, जे की तोंडी सांगण्यापेक्षा व्हिडिओ वगैरे दाखवले त्याचे, तर फायदा होतो त्याचा, मुलांना लक्षात राहतं. गणिताचं कसं आहे आपल्याकडे? गणितासाठी 2-3 शिक्षक आहेत आपल्याकडे, 2 मॅडम आहेत आणि 1 सर पण आहेत. त्याच्यामध्ये माझ्या बरोबर सुरू करणार एक म्हणजे मदत म्हणून मला माझे मित्र आहेत माणिक निकम, त्यांचं गणित वगैरे चांगलं आहे. आणि दोघं पण पती पत्नी, पुण्यामध्ये दोघं पण पुणे शहर पोलीस आहेत. त्यांना सुट्टी असेल त्यावेळेस येतात, मदत म्हणून गणित शिकवतात किंवा पोरांना मोटिवेट करतात जरा. म्हणजे अनुभव आहे? हा, अनुभव आहे त्यांना. 10-11 वर्ष सर्व्हिस आहे दोघांची पण. इथं मुलांना पण फायदा होतोय त्यांचा. डिपार्टमेंट मधले अनुभव असतील किंवा भरतीच्या स्ट्रगलच्या काळातल्या गोष्टी असतील, त्यांचा फायदा होतो त्यांना सगळ्यांना. बाकी याशिवाय मग अजून मोटिवेशन साठी अजून मधून आपण मोठ्या कोण माझ्या आधीचे MPSCच्या काळातले माझे मित्र असतील, कोण DYSP, PSI वगैरे, त्यांना पण बोलतो. महत्वाचं पोलीस भरती करताना काय महत्वाची कुठली म्हणजे एखादा टॉपिक महत्वाचा असतं, म्हणजे गणित असेल किंवा बाकीचे काय, कसं असलं पाहिजे? भरतीसाठी महत्वाचं म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता इक्वली दोन्ही पण महत्वाचं आहे. 25-25 मार्कांचं आहे जनरली, तसं असतं. असं काही ठरलेला सिलेबस नाहीये कुठला हे एवढंच विचारलं पाहिजे. 90% केस मध्ये तो फॉलो होतो. मराठी 25 मार्काला असतं, आणि GK जे बाकी सगळे करंट, GK, इतिहास वगैरे हे सगळं म्हणून 25 मार्काला असतं. आणि मग ह्या जे मेन कोर विषय आहेत, गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी,
ते विषय एका बॅच मध्ये मुलांची एक बॅच कव्हर होऊन आपण 2-3 वेळा घेणार ते त्याच ह्या राहिलेल्या पुढच्या महिना 1.5 महिना जो आहे भरतीला वेळ त्या सध्या चालू असलेल्या भरतीला त्याच्यामध्ये पण जास्तीत जास्त रिव्हिजन करून घेणार आपण. काही मुलं आहेत आता समोरचा हा रणजित त्याला म्हणजे इतकं काय म्हणता येईल गणित वगैरे जमत नव्हतं सध्या किंवा लक्षात पण राहत नव्हतं, पण त्याच्यावर मेहनत घेतली तो स्वतः पण एवढा कष्टाळू आहे की भरपूर त्याच्यामध्ये प्रगती दिसायला लागली. त्याचं फॉर्म भरायच्या आधी त्याला माहिती नव्हतं डॉक्युमेंट वगैरे काय काय लागतात. त्यानं ओपन मधून त्याचा फॉर्म भरलाय, पण तरी पण मला गॅरंटी वाटते की तो पण ह्यावेळेस ओपन मधून फॉर्म भरून पण तो पोस्ट वगैरे घेऊ शकतो ह्यावेळेस. पोलीस भरती करताना तुम्ही म्हणल्याप्रमाणे की काय गणित असतील किंवा बाकीच्या ह्या विषयावर फार महत्वाची गोष्ट आहे, कारण ह्यावर लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही म्हटलं की जे पोलीस आपण ते देखील येऊन या ठिकाणी लेक्चर करतात, लेक्चर देतात वगैरे, आणि त्यातून पॉझिटिव्ह त्यांना मुलांना वाटतं. परंतु अजून असं काय गोष्ट आहे की त्या मुलांना भेटलं पाहिजे जे पुण्यामध्ये होतं आणि इथं नाहीये? असं कुठलीच गोष्ट नाही जी पुण्यामध्ये होती आणि इथं नाहीये. उलट तिथल्यापेक्षा जास्त दक्षतापूर्वक मी इथं काम करतोय. तिथं काय एक माझा लेक्चर पुरता संबंध असायचा, पण इथं पूर्ण मी 24 तास माझे इथंच या मुलांवरतीच आहेत. आणि अशी कुठलीच गोष्ट नाही की जी पुण्यामध्ये भेटती आणि इथं माझ्या अकॅडमी मध्ये नाही भेटत. बाकीच्यांचं नाही माहिती मला, पण इथं जे आपण काही ज्या सोयी सुविधा आणल्यात आता त्याच्यामध्ये लेक्चर पासून ते ग्राउंड पर्यंत अशा पुण्यामध्ये एकही अकॅडमी मला तर आठवत नाही. हे सगळ्यांचं स्वतःच ग्राउंड आहे, आपलं स्वतःच ग्राउंड आहे इथं. त्यामुळं तुम्ही जे म्हणला उणीव कुठली आहे, उणीव किंवा त्रुटी अजिबात कुठलीही नाही. लेक्चर पासून ते ग्राउंड पर्यंत सगळ्या सगळ्या गोष्टी इथं टॉपच्या आहेत आणि मुलांना बाहेर जायची मुळात काहीच गरज नाही. कारण तिथलं मी माझं सगळं चांगलं चाललेलं असताना सोडलंय इथं ह्या गावासाठी किंवा आसपासच्या परिसरातल्या मुलांसाठी, ग्रामीण भागातल्या गरीब लोकांसाठी सोडलेलं सगळं त्यांच्यासाठी केलेलं आहे. मग आता किती मुलं आहेत टोटल आपल्याकडे की आता म्हणजे सुरुवात कशी झाली, म्हणजे त्या अकॅडमी नाव तुम्ही अकॅडमीचं नाव म्हणाल तर माझ्या आईचं नाव सरस्वती आहे, म्हणून मी सरस्वती करिअर अकॅडमी, आणि विद्येची देवता पण आहे सरस्वती. दोन्ही गोष्टींचं एक संयुक्तिक मला योगायोग वाटला की ते असावं, म्हणून मी आईचं नाव अकॅडमीला दिलं, सरस्वती करिअर अकॅडमी. आता तुम्हाला का असं वाटलं नाही बाबा हे आपण पंढरपूरला अकॅडमीची सुरुवात केली पाहिजे, इथंच का वाटलं की तुम्ही करायला पाहिजे करता या ठिकाणी, आणि जागा कशी उपलब्ध झाली तुम्हाला? इथंच का वाटलं, कारण हे गाव आहे पंढरपूर, ठीक आहे इथून एक 15-20 किलोमीटर 20 किलोमीटर लांब आहे, पण इथल्या मुलांना परत पंढरपूरला जायचं त्यांना जावंच लागणार आहे 20 किलोमीटर. त्यांच्यासाठी ते अंतर परत आहेच वाढलं, प्रवासाचा वेळ वाढला, वेग वाढला, काम वाढलं, पैसे वाढले, त्यापेक्षा तो अभ्यासामध्ये वेळ त्यांना जाईल आणि जवळच्या जवळ होईल आणि आपल्या गावामध्ये काहीतरी करावं ही माझी पहिल्यापासूनची इच्छा होती. त्यासाठी मी गावामध्ये सुरू केलं. आता आपल्याकडे मुले आणि मुलं किती आहेत जे प्रॅक्टिससाठी? सगळे टोटल जवळपास आता सुरुवातीपासून चालू केल्यापासून जे आहेत 30-40च्या आसपास गेले असतील. आता सध्या ज्यांचा डेमो आहे आज उद्या 2-3 दिवसामध्ये ज्यांचं ग्राउंड आहे त्यांना फक्त आता बोलवलंय मी 10-11च्या टायमिंग मध्ये. जनरली सकाळचं टायमिंग असतं आपलं 6 ते 8चं आणि रात्री 5 ते 7 वगैरे किंवा 6-6:30 पर्यंत संध्याकाळी. करताना इथं ग्राउंड सुरू माग बघण्यामध्ये वगैरे खूप साऱ्या लोकांबरोबर कॉन्टॅक्ट केला. हायवेच्या आसपास कुठं भेटतच नव्हतं आपल्याला, खूप प्रयत्नानंतरही भेटलंय. वर्ष ग्रेंटवर घेतलेलं आहे, पण पुढं सध्या मुलींची संख्या पण वाढत चालली आहे. अजूनही एन्क्वायरीसाठी दररोज कॉल येतात आणि मुलांचं ऍडमिशन पण ओपनच आहे. पण सध्याच्या भरती सध्या चालू आहे, या 2-3 दिवसापासून चालू झालेली प्रक्रिया आहे, त्यांच्यावर जास्त लक्ष आहे माझं. हे झाल्यानंतर रेग्युलर बॅचेस परत सुरू होतील. बाकी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पण खूप चांगला आहे. एवढ्या कमी काळामध्ये एवढी मुलं येत आहेत आणि काही म्हणजे रिझल्ट अजून एकही आपण दिलेला नाही किंवा बॅच आता कुठं आपण चालू केले या 2-3 महिन्यामध्ये. आपली क्वालिटी बघूनच येत आहेत आणि क्वालिटीमध्ये पण कुठलीही त्रुटी ठेवलेली नाही आपण. जी टॉपची क्वालिटी पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये आहे, खास करून भरतीची मुलं म्हटलं की एमपीएससीची म्हटलं त्यांना पुणेच वाटतं की सगळ्यात भारी आहे. पण तिथलेच शिक्षक पण सगळे पुण्यामधलेच आहेत आपल्याकडं. त्याच माझ्या आधीचे जुने सहकारी सगळे बाकीच्या अकॅडमी मध्ये मी शिकवायचो, मागाशी नावं सांगितली त्या अकॅडमीज मधले. त्याशिवाय आपल्याकडे आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये पण प्रगती आहे. तुम्हाला गोळा टाकताना मुलं दिसत आहेत, रनिंग करताना वगैरे दिसतील. जे 6-6 महिने बाहेर लावतात ते आपण 3 महिन्यामध्ये त्यांच्याकडून अचीव्ह करून घेतलेलं आहे. पुढं ज्यांना अजून पण म्हणजे इच्छा आहे अकॅडमी वगैरे जॉईन करायची त्यांच्यासाठी ऍडमिशन वगैरे सगळं इथं ओपनच आहे. सरस्वती करिअर अकॅडमी आपल्या अकॅडमीचं नाव आहे. माझा संपर्क क्रमांक 84-21-36-53-24 हा आहे. आणखी याशिवाय आणखी एक नंबर आहे 7400341209. या नंबरवरती कॉल करू शकतात मुलं किंवा ग्राउंडच्या टायमिंग मध्ये इथे येऊ शकतात ग्राउंडवरती, किंवा दिवसभर जवळली चौक भारत पेट्रोल पंपच्या समोर आपले लेक्चर वगैरे चालू असतात. लेक्चर हॉलमध्ये ऑफिस आहे, तिथे येऊन एन्क्वायरी करू शकतात. तर देशमुख सरचं खरंच आपण अभिनंदन म्हटलं पाहिजे, कारण की जे पुण्याला जे क्लासेस होतात त्या क्लासेसमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फी असते. पण फी ठीक आहे, परंतु तिथं राहणं ही सगळं महागडं आहे.
कारण की तुमच्या रूमचे भाड्यापासून ते जेवणाच्या डब्यापर्यंत आणि तिथून तुम्ही बाहेर पडल्यानंतर तर सर्व गोष्टीला पैसा लागतात. परंतु ते जर सगळ्या गोष्टी उपलब्ध आपल्या गावात ठिकाणी होत असतील तर आपण नक्कीच त्या ठिकाणी आपण पोहोचणं गरजेची गोष्ट आहे. कारण काही दिवसावरच पोलीस भरती या ठिकाणी सुरुवात होते आहे. त्याच अनुषंगाने गावखेड्यातला माणूस जरी मोठ्या ठिकाणी गेला तरी परत गावाच्या दिशेने येतो, कारण काहीतरी उद्दिष्ट असतं. तशाच पद्धतीनं गणेश सर या ठिकाणी आले, अकॅडमीची सुरुवात केलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना खरंच गरज आहे की बाबा ह्या करकम भागातले असतील किंवा करकमच्या बाहेर असतील ते लोक असतील, त्यांनी ह्या अकॅडमीशी संपर्क साधावा आणि पोलीस भरतीला जे जे योग्य आहे म्हणजे जे नोट्स असतात वगैरे त्या नोट्सच्या माध्यमातून असेल किंवा ऑडिओच्या माध्यमातून असून, पहिलं काय असायचं की ऑडिओच्या माध्यमातून हेडफोन टाकून आपण ते ऐकलं जायचं वगैरे, परंतु आता एआयच्या माध्यमातून देखील अभ्यास कसा करता यावा किंवा व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासावर कसं लक्ष केंद्रित करावं, कारण की आजकाल सर्वजण मोबाईल बघतात वगैरे, तर त्या बघण्याने ऐकण्याने देखील अभ्यास स्ट्रॉंग होतोय आणि कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्याचा आणि कसा अभ्यास करायचा हे सरांपाशी टेक्निकली काही गोष्टी आहेत. तर त्याच्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपण लवकरात लवकर भरती व्हावं आणि आपले काही स्वप्न आहेत ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शन गरजेची गोष्ट असते. योग्य मार्गदर्शन, योग्य गुरु आणि योग्य रस्ता असेल तर माणूस सक्सेस होऊ शकतो 100%. आणि ते म्हणजे आता कर्कममध्ये आहे तर कर्कममध्ये जे सरांनी नंबर सांगितले सरांचे कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या आयुष्याची जी काही यशाची आहे ते यशापर्यंत तुम्ही पोहोचा आणि अकॅडमीला तुम्ही भेट द्या. या ठिकाणी आपण थांबतोय. सर, वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.